साधास्तर वाक होता अवचिता परिमळू घेत घेत इंद्रायणीच्या काठाकाठाने निघालो. साधास्तर वाक घेत अवचिता परिमळू घेत घेत इंद्रायणीच्या काठाकाठाने निघालो तर वाटेत पारिजातक तिने अलगद फूल उचलले म्हणाली, इतक्यावरून पडल्याने देठाशी रक्त साकळले बघ. इतक्यावरून पडल्याने देठाशी रक्त साकळले बघ. मी म्हटलं, तुलाच कसं सुचतं, तुलाच कुठं कसं सुचतं. पुढे भंडाऱ्यावर रघुनंदनचं पद्मनाभा नारायणा ऐकत तल्लीन झालो. नांदुरकीच्या सावलीत दशम्या उघडल्या. खाली उतरलो तर समोर त्र्यंबक बापूजी झाडाला घट्ट मिठी मारून म्हणाले, हाच तो औदुंबर. म्हटलं, हा औदुंबर नाही, सिमेंटचे ओतीव झाड आहे. सिमेंटचे ओतीव झाड आहे. रिसॉर्टच्या मालकाने फांद्या अडकवल्या. प्लॅस्टिकची पाने खोचलीत. इलेक्ट्रिक दिव्याच्या माळांनी गळफास दिलाय बघा. पण अवतीभोवती गारगालीचे बघून धावतच सुटले वाहना काढून. बालकवीच ते की काय त्यांना माहीत नसेल. परवा मी त्या सावधात इथं त्या रोजल्याला गेलो होतो. भुसावळनं जळगावच्या पुढचं भादली स्टेशन ते आलं तेव्हा डोळ्यात पाणी आलं की या स्टेशनामध्ये बालकवींची चप्पल त्या रुळामध्ये अडकली. म्हणून तुम्हाला सांगतो,